रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज आपण करत आहोत मस्त अशी बेबी पोटॅटोपासून मस्त अशी व्हेज बिर्याणी। इथे बघा, अगदी छोटे छोटे बटाटे आपल्याला बाजारामध्ये कुठेही मिळतात, ते मी आणलेले आहेत आणि त्यापासून मस्त अशी आलू बिर्याणी मी बनवत आहे। आता यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर अगदी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो देखील घेतलेले आहेत आणि गाजर बघा खूप पौष्टिक असतं म्हणून मी शक्य होईल तेवढ्या भाज्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे राईस असतील त्यामध्ये मी गाजर घालते। अगदी एकच मी गाजर घेतलेला आहे। हे चायनीज गाजर आहे बघा, ऑरेंज कलरचा दिसते। आता काय करायचं, सुरुवातीला की जे आपले बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे असल्यामुळे ना त्याला साल काढायला थोडासा त्रास होतो, परंतु हलक्या हलक्या हाताने मी याची साल काढून घेतली व्यवस्थित। जे 2 टोमॅटो होते ते देखील कट केले आणि कांदा गाजर देखील कट करून घेतला। इथे सर्व मी बटाट्याची सालं काढून घेतली आणि एक फ्रोक घेऊन त्याला व्यवस्थित अशी शक्य होईल तेवढी होलं पाडून घ्यायची। यामुळे काय होतं तर आपण राईस करणार आहे त्यामध्ये जो मसाला वगैरे टाकणार आहे तो त्या पूर्ण बटाट्यामध्ये जातो आणि त्या बटाट्याची मस्त अशी आपल्याला टेस्ट येते। एका कढईमध्ये तेल टाकलं आणि ते तेल व्यवस्थित असं अगदी फोडणीपेक्षा जास्त कडक करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये हे आपले जे छोटे छोटे बटाटे आहेत ते न कट करता तसेच त्यामध्ये टाकायचे आणि ते आता व्यवस्थित असं त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ते हलवून घेणार आहे। इथे बघा व्यवस्थित असं मी बटाटे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। इथे कलर देखील त्याचा थोडासा चेंज झालेला दिसतोय। नंतर त्यामध्येच 1 चिमूटभर जिरी आणि जराशी मोहरी टाकून घेतली आणि नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ते देखील त्यामध्ये टाकलेली आहे। तर त्यामध्येच आपण लगेचच कट केलेला कांदा देखील टाकून घ्यायचा आणि ते जरासा आपण कांदा थोडासा परतून घ्यायचा, जेणेकरून त्या तेलामध्ये कांदा देखील व्यवस्थित असा भाजला जाईल। बघा, ही सर्व बऱ्यापैकी फोडणी भाजल्यानंतर त्यामध्ये कट केलेलं मी गाजर टाकून घेतलं। आता ते देखील व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं। नेहमी ना आपण कुठलीही फोडणी करताना किंवा कांदा टोमॅटो करताना अगोदर सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आणि लास्टला टोमॅटो टाकून घ्यायचं, कारण टोमॅटोमध्ये जास्त मॉइश्चर असतं आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर म्हणजे जरासं जास्त पाणी असतं आणि ते तेलामध्ये टाकलं तर त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे राहिलेल्या भाज्या देखील व्यवस्थित तेलामध्ये भाजल्या जात नाहीत। म्हणून मी लास्टला टोमॅटो टाकून घेतलं आणि आता ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। बघा, इथे बऱ्यापैकी आपलं कांदा टोमॅटो बटाटे सर्व असं मस्त असं भाजलेलं आहे, तेलामध्ये मस्त असं परतलेलं आहे। आता त्यामध्ये जराशी हळद टाकून घ्यायचे। हे आहे आपलं घरी बनवलेली धणे पावडर आणि लाल मिरची पावडर। तुम्हाला जर इथे हिरवी मिरची जरी बारीक ठेचून किंवा कट करून टाकायची असेल ना तरीही टाकू शकता, परंतु लाल मिरची पावडर टाकली ना तर त्याची टेस्ट अशी वेगळीच येते, म्हणून इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। ते आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा कच्चा मसाला किंवा गरम मसाला, आपले खडे मसाले किंवा विकत मिळालेले बिर्याणी मसाला काही बरंचसंच मिळतं, असं मी काहीच टाकलेलं नाही। आता वरून चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। आपण जो साईडला भात शिजवून घेणार आहोत बिर्याणीसाठी त्यामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे, म्हणून त्याच्या बेतानंच आपण इथे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर 1 ते 1.5 चमचा दही टाकलेला आहे आणि 1-2 मिनटासाठी ते मी झाकून ठेवलं। आता त्याला बऱ्यापैकी बघा पाणी सुटलेलं असतं। नंतर ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। हे सर्व जे दही आहे ते त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर अजून मी 1 मिनटासाठी एक वाफ काढून घेतली, जेणेकरून आपला बटाटा देखील व्यवस्थित असा शिजला जाईल। इथे बघा मस्त असे आपले मसाला तयार झालेला आहे। बटाटे देखील मस्त असे शिजलेले आहेत।
इथे बघा पटकन कट होतात. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास कमेंट देखील नक्की करा. आता साईडला इथे मी आपला प्लेन व्हाईट राईस जरासं मीठ आणि तेल टाकून शिजवून त्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. अगदी सुट्टा सुट्टा असा मी भात करून घेतलेला आहे. तो त्या फोडणीमध्ये जो मसाला तयार केलेला आहे आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता बघा आणि आता व्यवस्थित असं ते हलवून घ्यायचं. दिसायलाही सुरेख आहे आणि चवीला देखील अप्रतिम अशी लागते. तसेच आता उन्हाळा सुरू आहे. बऱ्याचदा बघा आपण मसाले जर खाल्ले तर त्याचा त्रास होतो. म्हणून इथे मी मसाले देखील कुठल्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही आलू बिर्याणी म्हणा किंवा आलू राईस असं मी बनवलेलं आहे आणि पटकन पोट भरतं. चवीला देखील आंबट तिखट असं मस्त असं लागतं. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि मस्त अशी आपली व्हेज आलू बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.